नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे बघा थालीपीठ बनवणार आहे मी. तर त्याच्यासाठी हे बघा मी भाजणीचं पीठ जे आहे ते मी पीठ 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि त्याच चमच्यानं मी 2 चमचे घेतलेलं आहे पीठ आणि 1 चमचा जे आहे तर मी याचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी जे आहे तर मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि 1 वाटी जे आहे तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे ज्यांना कशाना तुम्ही मोजून घेत असाल त्या प्रमाणामध्ये घ्यायचं मोजून. आणि याला काही नाही, थोडं कमी जास्त जरी पीठ झालं ना तरी पण चालतं. बाजरीचं नसलं तर ज्वारीचं जरी घेतलं ना तर तरी पण चालतं. आता हे पीठ जे आहे ना सर्व पीठ असं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये टाकण्यासाठी बघा हिरवी मिरची आणि लसूण आणि जिरे. लसूण मी जास्त प्रमाणात टाकलेला आहे आणि हिरवी मिरची जी आहे ना तर हिरवी मिरची पण मी जास्त वापरलेली आहे याच्यात, म्हणजे मी दुसरे मसाले टाकणार नाही आहे. चवीनुसार त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि ती पेस्ट जी आहे तर ती आपल्याला मिरची ते जे आहे तर आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. थोडासा मी त्याच्यामध्ये ओवा पण टाकला, तर ओवा असा थोडासा हातावरती मॅश करून टाकला आहे मी ओवा. आणि थोडीशी चिमूटभर म्हणजे हळद टाकायची, अर्धा चमचा हळद टाकली मी त्याच्यामध्ये. आणि हा जे आहे तर पालक आहे, तर मग आपल्याला पालक भाजीचे थालीपीठ बनवायचे आहे. तर मग पालक थालीपीठ तर त्याच्यासाठी पालक मी धुवून स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे. असा बारीकमध्ये कट करून घ्यायचा, एकदम असा बारीक, जितका आपल्याला बारीक कट करता येईल तेवढा आपल्याला पालक जो आहे तो बारीक कट करून घ्यायचा आहे. आता ह्या पिठामध्ये जे आहे ना तर पालक असा मिक्स करून घ्यायचा. सर्व पिठामध्ये पालक असा मिक्स करून घेतल्यानंतर जे आहे ना तर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर पण मी अशी बारीक कट करून घेतलेली आहे कोथिंबीर बी. तर कोथिंबीर याच्यामध्ये टाकायची. कोथिंबीर टाकून पीठ पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. आणि हे जे आपलं वाटण आहे, आपण मिरचीने हे जे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे ते आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. ते थोडंसं मी पाणी टाकूनच काढलं होतं मिक्सरमधून. आणि नंतर आता हे जे पीठ आहे ना तर मग थोडं थोडं आपल्याला असं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे हे पीठ मळताना आपल्याला जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि लईच पातळ पण नाही मळायचं, असं मिडियम मळायचं आहे पीठ. पीठ जेव्हा भिजवतो ना तर मिडियममध्ये भिजवायचं आहे, कारण आपण याचे थालीपीठ थापून घेणार आहोत. तर मग ते थापण्यासाठी जे आहे ना तर आपल्याला पीठ थोडंसं सैलच लागेल, तर सैल लागेल त्याच्यामुळं आपल्याला पीठ मळताना थोडंसं सैल मळायचं आहे. सर्व पीठ असं मळून घ्यायचं आहे. पीठ जे आहे तर आपलं आता मळून, आता मी हे बघा पीठ भिजवलेलं आहे आणि असं ह्या प्रमाणामध्ये असं मळून घ्यायचं आहे पीठ. म्हणजे जास्त घट्ट पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे. आता आपल्याला थालीपीठ जे आहे तर ते आपल्याला थापून घ्यायचे. मी तवा पण इकडं गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि असं पोळपाटावरती थापून घ्यायचे आहे आपल्याला. तर त्याला आपल्याला एक कॉटनचा कपडा लागणार आहे किंवा हातरुमाल जो असतो तो रुमाल पण चालतो. आणि किंवा असे कॉटनचे कपडे जे आहे ना तर मग मी असे कॉटनचे कपडे ठेवते, थालीपीठला याला आपल्याला लागतात. तर हा कपडा जो आहे ना तर वल्ला करून घ्यायचा आणि कॉटनचाच कपडा घ्यायचा, कारण की आपल्याला हे दुसरं जर तुम्ही कपडा वापरला तर त्याच्यावरती थापता येत नाही, व्यवस्थित चिटकतं. कॉटनच्या कपड्याला चिटकत नाही. त्याला पाणी लावायचं कपड्याला पण आणि कपडा वल्ला करून घ्यायचा आणि आपल्या हाताला पण पाणी लावायचं आणि असं हाताला पाणी लावूनच याला थापायचं. जेव्हा आपण थापतो ना तर मग हाताला आपल्याला थोडं थोडं पाणी लावून थापावं लागतं. पाणी लावून थापलं ना तर म्हणजे पटकन आपली ज्याची साईज जी आहे तर मोठी साईज होती, थापल्या जातो व्यवस्थित. असं आपल्याला गोल आकारात होईल अशाप्रमाणे आपल्याला थापून घ्यायचा असतो. पहिल्या सुरुवात म्हणजे जेव्हा आपण थापायला घेतो त्यावेळेस ना बोटाच्या साह्याने थापायचं, कारण की मग बोटाने पटकन जो आहे तर पटकन थालीपीठ मोठं होतं. आणि नंतर बोटाने थापून झाल्यानंतर तळा हाताने थोडंसं त्याला थापायचं, म्हणजे जे आपले बोटं उमटतात ना त्याच्यावरती तर ते उमटत नाही आहे.
असं तळ हातानं थोडंसं त्याला प्रेस करायचं, कारण आपण जे बोटांना थापलेलं असतं तर ते बोटं उमटल्यानं चांगलं नाही वाटत आहे म्हणून. आणि मग असं त्याला मध्ये एक होल करायचं, छिद्र पाडायचे असे 4 साईडनं 4 आणि मध्ये एक, असे 5 जे आहे तर 5 आता आपण याला असे छिद्र पाडून घेतलेले आहे. तोपर्यंत इकडं तवा पण तापायला ठेवलेला होता, तवा पण तापलेला आहे आपला. आता याच्यावरती जे थालीपीठ आहे ते टाकून घ्यायचं. त्याच्यासाठी मी काय केलं, पहिलं थोडंसं तव्यावरती पाणी टाकलं आणि पाणी टाकून तव्याला सगळ्या साईडनं असं तेल टाकून घेतलेलं आहे बघा, म्हणजे कारण काय होतं मग चिटकत नाही आहे खाली. आणि वरतून परत अजून एक वेळेस मी थोडंसं पाणी शिपडलं त्याच्यावरती, की मग त्याच्यामुळं काय होतं चिटकत नाही. असं टाकायचं कपड्यावरती आणि अलगद आपला कपडा जो आहे तो काढून घ्यायचा आणि निघतो पण कपडा पण. कॉटनचा कपडा असल्यानंतर एकदम व्यवस्थित निघतो. आता साईडनं जे आहे तर साईडनं असं तेल सोडून घ्यायचं आणि आपण जे छिद्र केले आहे त्याच्यामध्ये पण तेल सोडायचं. आणि नंतर तेल सोडल्यानंतर आता याला छान असा खालच्या साईडनं आपला पचले गेलेला आहे. मग आता त्याला पलटी करून घ्यायचं. हे बघा किती छान असा कलर पण छान आलेला आहे. आणि छान असं मंद गॅसवरती आता त्याला चांगला असं खरगूस होईपर्यंत, असं थोडासा कडक होईपर्यंत त्याला भाजू द्यायचं. असं पलटी करत राहायचं, तेल सोडायचं. तुम्ही तूप जरी सोडलं ना, तुपानं पण छान लागतं आणि तेलानं पण छानच लागतं. हे जर अशा पद्धतीने जर का तुम्ही थालीपीठ बनवलं तर. हिरव्या मिरचीनं त्याला चव पण अशी छान येते. तोपर्यंत माझं दुसरं पण थालीपीठ थापून तयार झालेलं होतं, तर मग मी ते पण लगेच तव्यावरती टाकून घेते. हे बघा असं विरुद्ध दिशेनं कपडा जो आहे तर अलगद त्याला उचलून घ्यायचं. तर माझे थालीपीठ तर बनलेले आहेत. आणि असे थालीपीठ गूळ आणि तूपसोबत पण छान लागतात. मी त्याच्यासोबत कढी बनवली होती, कढीसोबत पण छान लागते. दह्यासोबत पण खाल्ले तरी पण छान लागते, लोणचासोबत पण छान लागते. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? धन्यवाद.